ठाण्यातील कोलशेत परिसरातील प्रदूषणकारी दगड कापणी प्रकल्प अखेर बंद करण्यात आला आहे। ठाणे महापालिकेने 50,000 रुपयांचा दंड आणि भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतरही हा प्रकल्प सुरूच होता। मात्र पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिकेचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत कारवाई केली। कोलशेत रोडवरील लोढा क्राउन निवासी संकुलाजवळ उघड्यावर संगमरवर आणि दगड कापण्याचे काम सुरू होते। सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी आणि सिलिका धुळीचे प्रदूषण होत होते। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। रोहित जोशी यांनी 13 मे रोजी ठाणे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उच्च न्यायालयाच्या समितीकडे तक्रार केली होती। त्यानंतर केलेल्या पाहणीत नियमांचे उल्लंघन आढळून आले आणि विकासकाला नोटीस बजावण्यात आली। मात्र कारवाईनंतरही काम सुरूच राहिल्याने अखेर प्रकल्प बंद करण्यात आला। दरम्यान केवळ 50,000च्या दंडावर एवढ्या मोठ्या प्रदूषणाला मोकळीक मिळते का, असा सवाल आता पर्यावरण कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, ठाणे।